सार्वजनिक जागेवर सरकारी कर्मचाऱ्यांनीच केले अतिक्रमण आणि रक्षकच भक्षक बनल्याची घटना समोर आली आहे। यासाठी पत्रकार मुक्ताराम बागुल यांनी रोहिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय। पाहूया सविस्तर बातमी। नांदगाव तालुक्यातील रोहिले ग्रामपंचायत येथील कर्मचारी बाबासाहेब अरबुज आणि अनिल अरबुज यांनी पदाचा दुरुपयोग करत सरकारी जागेवर अतिक्रमण केलंय। हम करे सो कायदा याप्रमाणे गेली 8 वर्षांनंतरही नांदगाव पंचायत समितीच्या ढिसाळ प्रशासनाने याबाबत कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही असं सांगत पत्रकार मुक्ताराम बागुल यांनी या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय। याबाबत मुक्ताराम बागुल यांनी वारंवार निवेदन दिलंय। उपोषण करूनही न्याय मिळत नाहीये ही एक निंदनीय बाब असल्याचं ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितलंय। मी ग्रामसेवक भगवान जाधव श्री मुक्ताराम भाऊ बागुल ग्रामपंचायत माजी सदस्य यांनी जे उपोषण केलेले अतिक्रमण काढण्याबाबत तर ग्रामपंचायतीनं 3 अतिक्रमणधारकांची नोटीस बजावलेली आहे। आमची कार्यवाही पूर्ण झालेली, फक्त आम्हाला आता पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अतिक्रमण काढणे कार्यवाही चालू करू। त्यासाठी आम्ही नियमानुसार शासनाचं चलन भरायला तयार आहोत। तालुक्यात चालले तरी काय? साकोरा येथील तलाठी गजानन ननाई, नांदगाव मंडळ अधिकारी गोविंद काळे यांनी राजरोसपणे खुल्या आर्थिक लाभापोटी खोटे वारस लावून मलिदा लादला। शेतकरी नसताना शेती घेण्यास परवानगी दिली। या प्रकारचे आरोप उपोषणकर्ते मुक्ताराम बागुल यांनी केलेत। रोहिले बुद्रुक येथे आपले हे जे गाव आहे धरणात गेलं होतं खारीपूर रोडला शहरमध्ये, तर त्या 2012 मध्ये तर आम्ही सार्वजनिक सुविधेमध्ये 1 आणि 2 आणि 3 आंबेडकर पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धविहारसाठी आम्ही प्लॉट अधिग्रहण केले, म्हणजे आरोग्य ठेवाचा ठराव केला होता 2012ला। परंतु त्यावेळेस 2016 नंतर 16 मी स्वतः उपोषण केलं बौद्ध लोकांनी नामी, आणि तरी त्यावेळेच्या BDO साहेबांनी आदेश दिला होता ग्रामपंचायतला, तरी त्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी तर त्यावेळेस ते आदेश डावलून ग्रामपंचायत नंबर 11 मध्ये नोंद करून घेतली। आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये सुद्धा मी उपोषण केलं। तर त्यावेळेस मी ग्रामसेवक भगवान जाधव यांनी आणि सरपंच यांनी लेखी आश्वासन दिलं, पण त्यांनी कोणती पूर्तता केली नाही। आणि समोरचे जे 3 गाळेधारक आहे, 4 गाळेधारक आहे, ते कोर्टात गेले असल्यामुळं भाऊसाहेबांनी आम्हाला असं सांगितलं की ते कोर्टात गेलं आपलं काही त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही। पण नंतर ज्यावेळेस मी 26 जानेवारीला उपोषणाला बसलो त्यावेळेस आपले देवरे साहेब आले, त्यांनी सांगितलं 1 महिन्यात मी कारवाई करतो। भाऊसाहेबांनी सांगितलं का 15 दिवसात कारवाई करतो। त्याच्यानंतर भाऊसाहेब आम्ही BDO साहेबांकडे गेलो कोर्टात मॅटर असल्यामुळं। BDO साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला काही तसं कोर्टाचा आदेश आहे का? नांदगाव दुय्यम निबंधक योगेश खेरणार यांनी तुकडाबंदी कायदा उल्लंघन करत शासकीय नियमावलीला काळीमा फासलाय। याची चौकशी होईल का? आणि नांदगाव तालुक्यातील मायबाप जनतेने फक्त उपोषणच करायचे का भूमाफियांना राजरोसपणे सहकार्य करतायत असा प्रश्न आता स्थानिकांकडून विचारला जातोय। पत्रकार मुक्ताराम बागुल यांची प्रकृती आता ढासळल्याचं समोर येत आहे, त्यामुळे याकडे आता प्रशासन कसं लक्ष देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।